बाबू, सांगा बरं हे कोण आहेत? या तर अम्मा आहेत. बरोबर ओळखलंस चिरू. जेव्हा मी अम्मा एवढी मोठी होईन तेव्हा अशीच दिसेन, हो ना अम्मा? हो, पण मोठं होण्याचा अर्थ म्हातारं होणं नाहीये. उलट आपलं आयुष्य इतरांसाठी उदाहरण बनून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं सुद्धा असतं. बरोबर, माझ्या अम्मासारखं. चला, आज मी तुम्हाला एका अशाच वृद्धाची गोष्ट ऐकवते, ज्याने तरुण असतानाच आपल्या म्हातारपणीची तयारी करून ठेवली होती. ऐकव ना नूनी? एक मिनिट अम्मा. ये, इट्स स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा. When Yama called. विजयनगर विश्रामगृह प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध होतं. विजयनगर मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी थांबायची आणि जेवण करायची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात स्वस्त जागा हीच होती. अरे काय हे झालं? विश्रामगृह याच विमलेशचं होतं. बहुतेक बैलगाडीचं चाक अडकलं असं वाटतंय. थांबा मी लगेच आलो. हा, लोकांची मदत करण्यात तो सगळ्यात पुढे असायचा. धन्यवाद विमलेशजी. अरे भास्कर भाऊ, तुम्ही जेवण करून आराम करून घ्या ना. मी या रस्त्याचं काहीतरी करतो. हा, भलाईच्या या कामात विमलेशला त्याच्या भावांची पण खूप साथ होती. वा विमलेश भाऊ, हा रस्ता दुरुस्त करून तुम्ही खूपच चांगलं काम केलं आहे. सांभाळून जा भाऊ, परत या पण. हा 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 हा. लोकांची सेवा करत विमलेशचे दिवस हसत खेळत चालले होते. आणि एक दिवस विमलेशच्या विश्रामगृहात एक माणूस आला, ज्याला त्याने आधी कधीच पाहिलं नव्हतं. खूप लांबून आलेले दिसताय भाऊ. विश्राम शाळेमध्ये जेवण प्रसाद घेऊन आराम का नाही करत तुम्ही? तिथे तर आधीच खूप लोक आहेत. थोड्या अजून आरामानंतर मी दुसरा मुक्काम शोधेन. विमलेशला हे बघवलं नाही की कुणी त्याच्या विश्रामगृहेतून न आराम करता न खाता पिता जावं. विश्राम शाळेत नाही, पण त्याच्या घरात तर जागा होती. हे चणे तुझ्यासाठी बरं. वाटतंय की याला भरपूर आवडलेत. चला आतमध्ये. आणि हे आहे तुमचं जेवण. एवढं चांगलं पक्वान पाहून तर माझी भूक आणखी वाढली. भुकेला काय मागणार? 2 पोळ्या. इथे तर त्याला मिळाली कित्येक प्रकारची पक्वानं. मग काय, प्रवासी रमला खाण्यामध्ये. पोटभर जेवल्यानंतर प्रवासी आणि त्याचा घोडा दोघेही ताजे तवाने होऊन पुढे जाण्यासाठी तयार झाले. अति चविष्ट जेवण आणि सत्कारासाठी धन्यवाद भाऊ. तुम्ही खूप सरळ आणि सहृदय आहात. तुम्हाला काही काळजी किंवा त्रास असेल तर सांगा मला. काळजी त्रास नाहीये मला कुठल्याही गोष्टीची काळजी. माझं छान सुखवस्तू कुटुंब आहे. 2 भाऊ आहेत. आम्हा सगळ्यांची मुलं एकत्र खेळतात. हे विश्रामशाळा आहे जिथे लोकांची सेवा करून माझा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू आहे. मला कसलीही काळजी नाहीये बरं का. हो, म्हणजे तू असं तुझ्या मनातलं नाही सांगणार.
आम्ही आहोत यम, टाकी आणतो दम. यमराज प्रभू तुम्ही इथे कसं काय इथे घाबरू नकोस. मी कधी कधी पृथ्वी लोकात भ्रमण करायला येतो. आता तर तू सुद्धा मला ओळखला आहेस. सांग, तुला कसली चिंता आहे? विमलेशने सांगितलं की त्याला त्याच्या कुटुंबाची चिंता होती, की जर त्याला काही झालं तर त्यांचं काय होईल. त्यामुळे त्याला विश्रामगृहेला अजून मोठं बनवायचं होतं, म्हणजे त्याला जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा करता येईल. तथास्तु. तू भला माणूस आहेस विमलेश. तू माझा परिचय न जाणून घेता मला जेवण दिलंस, माझ्या आरामाची व्यवस्था केलीस. जीवन आणि मृत्यू अटळ आहे. मी स्वतः देखील त्यांना रोखू शकत नाही, परंतु तुझ्या सेवेच्या बदल्यात एवढं करू शकतो की तुझ्या अंतिम टप्प्यात जेव्हा मी तुला न्यायला येईन त्याआधी तुला काहीतरी संकेत देईन. त्याआधी तू तुझ्या कुटुंबाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी जे हवं ते करू शकतोस. धन्यवाद प्रभू. यमराजांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आता विमलेशला कसलीच काळजी उरली नव्हती. तो पूर्ण मनाने त्याच्या कुटुंबासाठी जे करायचं होतं ते करण्यात गुंतून गेला. दादा, विश्रामशाळेत आता जागा कमी पडायला लागलेली आहे. आपल्याला अजून काही खोल्यांची व्यवस्था करायची गरज आहे. तू विश्रामशाळेचा विस्तार कर आणि याची सगळी व्यवस्था तूच सांभाळ. अनुज तुझी मदत करेल, ठीक आहे? हळूहळू विमलेशने त्याच्या दोन्ही भावांना सुद्धा विश्रामगृहेच्या कामात गुंतवलं. काळ पुढे गेला. विमलेशचे केस सुद्धा आता पांढरे झाले होते. चला. काय झालं दादा? काय नाही, मी ठीक आहे. दादा, मी विचार करतोय की विश्रामशाळेसाठी अजून एका भोजनालयाची गरज असली पाहिजे. मला त्याची व्यवस्था अनुजला करून द्यायची आहे. विमलेश खुश होता, कारण आता त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा स्वतःच्या पायांवर उभे राहिले होते. काळ पुढे सरकत गेला आणि विमलेशच्या भावांनी त्याच्या सल्ल्यानुसार विश्रामगृहेची कामही सांभाळली आणि ती वाढवली सुद्धा. पण विमलेश वाट पाहत होता त्या संकेताची, जो यमराज त्याला येण्यापूर्वी देणार होता. निघायची वेळ झालीये. प्रभू तुम्ही? प्रभू नाही दादा, मी आहे. तुम्हाला आपल्या नवीन विश्रामशाळेचं उद्घाटन करायला जायचंय ना? ते तर मी विसरलोच होतो अनुज. चला दादा. विमलेशच्या आयुष्याचा काळ संपत आला होता, पण जगण्याचा मोह तर माणूस शेवटच्या क्षणापर्यंत नाही सोडत. त्याचमुळे विमलेश सोबत सुद्धा असंच काही झालं. चल विमलेश, पृथ्वी लोकावर तुझा काळ पूर्ण झाला. मग आता निघायचं. अनुज, यावेळी अनुज नाही, मी आहे यम. प्रभू, तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही यायचे संकेत द्या. मी संकेत दिले होते विमलेश. तुझ्या केसांचं पांढरं होणं, तुझं कंबरेतून वाकणं, वृद्धावस्थेत तुझे दात पडणं, हे सगळे माझ्या येण्याचे संकेत होते. परंतु हे तर सगळ्यांनाच मिळतात ना प्रभू. हो, म्हणूनच तर गुणीजन या काळाची तयारी करून ठेवतात, जशी तू केलीस. मी पाहत होतो तू तुझ्या भावांना त्यांच्या कामामध्ये निपुण बनवला आहेस. आता ते सुद्धा देखरेख आणि लोकांची सेवा स्वतः करू शकतात. विमलेशला जाणवलं की अजाणतेपणी त्याने त्या दिवशी यमराजाच्या सांगण्यावरून त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या होत्या. आपल्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करून त्याच्या पश्चात सुद्धा कुटुंबाची काळजी घेऊ शकतील.
आता त्याच्या मनावर कसलंही ओझं नव्हतं. त्याने आनंदाने यमराजांसोबत पृथ्वी लोकाचा निरोप घेतला. तर मुलांनो, काय शिकलात या गोष्टीमधून? हेच अम्मा की आम्हाला आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मोठा बनायचा आहे, फक्त म्हातारा नाही. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन